आपण ना लहानाचे मोठे होतो आणि या पिरियडमध्ये आपण सतत कोणा ना कोणाशी कॉम्पिटिशन करत असतो. मॅक्झिमम व्यक्तींमध्ये हा कॉम्पिटिशन करण्याचा हा गुण असतो. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये हुशार असतो. कोणी स्पोर्ट्समध्ये हुशार असतं, कोणी ड्रॉइंग पेंटिंगमध्ये हुशार असतं, कोणी सिंगिंगमध्ये हुशार असतं, कोणी घरकामामध्ये हुशार असतं, कोणी कुकिंगमध्ये हुशार असतं, कोणी बोलण्यामध्ये हुशार असतं, तर कोणी शांत राहण्यामध्ये हुशार असतं, कोणी अभ्यासात हुशार असतं, तर कोणी व्हिडिओ एडिटिंगमध्ये हुशार असतं, कोणी लिहिण्यामध्ये हुशार असतं, तर कोणी विचार मांडण्यात हुशार असतं, कोणी गाणं गाण्यात हुशार असतं, तर कोणी गाणं तयार करण्यात हुशार असतं आणि भरपूर काही. का आपल्याला समोरच्याला दाखवायचं आहे की मी तुझ्या पुढे आहे किंवा मी तुझ्या पुढे जाऊ शकतो? कॉम्पिटिशन तर महत्त्वाची आहेच, ही आपण स्वतःशीच करायला हवी. मी कालपेक्षा किती मी करेक्ट झालेली आहे यावर आपण लक्ष जास्त केंद्रित करायला हवं. आपला फोकस आपल्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंट्समध्ये हवा. समोरचा व्यक्ती जर आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे तर त्याचं कौतुक नक्कीच करायला हवं आणि ते फक्त वरवर कौतुक नव्हे तर मनापासून कौतुक करायला हवं. हा काइंड भाव आपल्यामध्ये असायला हवा. ही लाईफची मोठी रेस आहे. कधी आपण जिंकू, कधी दुसरं कोणी जिंकेल. प्रत्येकाचा रस्ता वेगळा आहे आणि प्रत्येकाची रेस वेगळी आहे. असं म्हटलंय कुठेतरी की प्रत्येकाच्या आयुष्याचा क्वेश्चन पेपर वेगळा असतो. आता क्वेश्चन पेपर वेगळा असल्यामुळे अनुभव वेगळा आला, त्याचे चॅलेंजेस वेगळे आलेत आणि त्या चॅलेंजेसला टॅकल करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा वेगळीच आहे. कारण की परिस्थिती बदलली तर अनुभव पण बदलला. शेवटून दुसऱ्यांचा आनंद बघून सुद्धा आपल्याला आनंद व्हायला हवा, ही भावना आपल्यामध्ये असायला हवी. याने काय होतं तर याने जेलसी फॅक्टर रिमूव्ह होतो. आपण प्रत्येक व्यक्तीसाठी सारखाच विचार करतो. तर मला सांगा, तुम्ही होतात ना आनंदी दुसऱ्यांचा आनंद बघून? जर हो तर कमेंटमध्ये होय नक्की लिहा.